आज तुम्ही सारवाडीला आलात, तुमची फार मोठी जबाबदारी वाढलेली आहे येणाराची. काय जबाबदारी माहिती आहे का तुम्हाला? आजच्या असणाऱ्या विरुद्ध दिवशी तुम्ही कुठं आहेत? कीर्तनात. आजच्या विरुद्ध दिवशी कुठे? कीर्तनात. नक्की लोक म्हणत असतील की अशा आजच्या दिवशी जर ही माणसं कीर्तन ऐकतात तर रोज काय करत असतील. वा. त्या लोकांचा भ्रमनिरास होऊ देऊ नका. कृपेचे उत्तरे देवाचा प्रसाद, आनंदे आनंद वाढवावा. बहुतांच्या भाग्य लागले जहाज, इथे आता काजल बला हो. अलभ्यते आले दारावरी फुका, इथे आता चुका न पाहिजे. बहुतांच्या भाग्य लागले जहाज, इथे आता काजल बला हो. तुका म्हणे जिव्हा श्रवणाच्या द्वारे, तुका म्हणे जिव्हा श्रवणाच्या द्वारे, माप भरा बरे शिगेवरी. बहुतांच्या भाग्य लागले जहाज, इथे आता काजल बला हो. विठाला विठाला दानगंडम मिलद्रंग खंडम चलचार शुंडम जगत्रान शौंडम लसदंत कांडम पद्रंग चंडम शिव प्रेम पिंडम भजेव क्रतुंडम. अतुलित बलधामम हेमशैलावदेहम धनुजवन कुशानम नानिनाम अग्रगण्यम. सकल गुण निधानम वानरानामधीशम रघुपती प्रिय भक्तम वात जातं नमामि. श्रीचा असे वास ज्याच्या पदाशी, भवाब्धिनौका हरिया पदाशी. लोणी सवस्ती करीशी कृपाळा, प्रेमे सखाराम वर्णे गुणाला. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेजस्फुरदिक् प्रदेशम. विधींद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. महायोग पीठे तटे भीमरथांबरम, पुंडरीकाय दातुं मुनींद्रे. समागत तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगाकरे प्रथम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी. आता हृदया पुले चौपाळुन्या भली वरी बैसो पावले. श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता कृपेचे उत्तरे देवाचा प्रसाद, आनंदे आनंद वाढवावा. प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ विश्ववंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा. आणि प्रतिवर्षाच्या नियमाप्रमाणे अभंग इथंच निवडायचा, तो लिहून घ्यायचा आणि त्याच्यावर चिंतन करायचं. तो असणारा अभंग यावर्षी घेतलेला आहे. कृपेची उत्तरे देवाचा प्रसाद. जगद्गुरु तुकोबारे असतील, ज्ञानोबारे असतील, नाथ बाबा असतील, या प्रत्येक संताचे शब्द हाच त्यांचा काय आहे? प्रसाद आहे. कृपेची उत्तरे देवाचा प्रसाद. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, त्याचा परिणाम काय होतो? आनंदे आनंद. एकच अशी गोष्ट आहे महाराज, सुख. थोडा इको कमी करायचं. सुख वाढतं का दुःख वाढतं? प्रपंचात काय वाढतं, सुख का दुःख?
असं का बरं म्हणता? प्रपंचात सुख नाही का? आहे, फक्त वाढत नाही. प्रपंचात सुख नाही असं नाही, नसतंच तर मला वाटतं मग घरीच कोणी जाणार नाही आज. सुख आहे, फक्त ते काय होत नाही, वाढत नाही. तुकोबराय म्हणतात इथं मिळणारा जो आनंद आहे, आनंदे आनंद वाढवावा, तो आनंद प्राप्त होतो. मला वाटतं इथली जी परिस्थिती आहे, बहुतांच्या भाग्ये लागले जहाज. महाराज आज जवळजवळ 25-30 गावाची लोक एकत्र आले. बहुताच्या भाग्ये लाधले जहाज, या सगळ्यांचं पुण्य आणि त्या पुण्याचं तयार झालेलं एक जहाज. तुकोबरायांचं काय मनोगत असेल मला माहित नाही, पण आपल्या सगळ्यांच्या भाग्यानं पुण्याईनं तयार झालेलं जे जहाज आहे, ते जहाज आज इथं तयार आहे. आता फक्त आपण काय करायचं, येथे आता काज लवला हो. तुकोबरा म्हणतात तुम्ही फक्त बसायची घाई करा, कारण जहाज काही थांबणार नाही. तुम्ही जर पटकन याच्यात बसलात, मला वाटतं जहाजाचं उदाहरण याच्यामुळे दिलं असावं की सहसा बुडण्याची भीती कमी. छोटी नौका असेल तर त्याला थोडं बुडण्याची काय भीती आहे. फक्त आता इथं काय करा, येथे आता काज लवला हो, अलभ्यते लाभ आले दारावरी. आणि खरंय महाराज, आजच्या दिवशी तरी अलभ्य लाभे. तुम्ही आता हा मंडपचा परिसर सोडून जर बाहेर गेलात ना, तर प्रपंचानं अगोदरच काळं तोंड झाले, पुन्हाच काळं करून घेऊ लागले. महाराज अगोदरच झाले. आणि इथं तुकोबारा म्हणतात की तुमच्या दारात आले महाराज, हे अलभ्यते लाभ आले दारावरी, येथे आता चुका न पाहिजे. फक्त आता तुम्ही याला चुकू नका महाराज, यासाठी तुम्ही तत्पर राहा. तुका म्हणे जिव्हा श्रवणाच्या द्वारे. आज 2 बाबतीत आपल्याला इथं लाभ आहे. एक जिभेच्या द्वारे बट्ट्या तयार आहेत, आणि दुसरा असणारा कानाच्या द्वारे. 2 बाजूनं आपल्याला इथं लाभ मिळणार आहे. फक्त काय करा, घेताना हायघाई करू नका. माप भरा बरे शिगेवरी, शिगील असं माप भरा, हा अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल आज आनंदाचा क्षण आहे महाराज. नाथांची ओवी आहे, जैसे का शिमग्याचे दिनी रामकृष्ण न म्हणे कोणी, उपस्तवाने घरचे काही. नाथांची ओवी महाराज. पण आपण आपल्या परिवारातील सर्व मंडळी त्याला अपवाद ठरली, आणि आजचा असणारा जो दिवस आहे, एक वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचा आपण केलेला हा संकल्प, आज त्या संकल्पाला 25 वर्ष पूर्ण होतात. मला आम्ही पत्रिकेवर ते वर्ष टाकायचं विसरून गेलो गडबडीमध्ये, पण आज त्याला 25 वर्ष पूर्ण झाली. आणि त्यानिमित्तानं, कारण नोहे काम एकल्याचे मनोनी मेळा जमविला, तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी आनंदे. माझी एक विनंती आहे की या मागील झालेला जो 25 वर्षाचा काळ आहे, त्यामध्ये जे जे अन्नदाते होते आज इथं हजर आहेत, काही हजर नसतील, पण त्यांनी आपल्या नावाची नोंद करून घ्यायची. पुढं असणारा हा जो कार्यक्रम आहे तो अव्याहत चालू आहे. 2039 पर्यंत आपली त्याची नोंदही झालेली आहे. आज हरिभक्तीपरायण नाना महाराज 2040ची नोंद करण्यासाठी इथं आलेले आहेत. त्यांनी मला तिथं सांगितलं की महाराज आमचं, म्हटलं कार्यक्रम तिथं देत नाहीत आम्ही, तेव्हा यायचं तर इथं येऊन घ्यावं लागेल, कारण हा आपला नाही महाराज, हा सगळ्यांचा कार्यक्रम आहे. आणि आनंदानं उत्साहानं तो पार पडतोय. आज या ठिकाणी हरिभक्तीपरायण परमपूज्य निवृत्ती महाराज आहेत, हरिभक्तीपरायण परमपूज्य सतीश महाराज बनकर आहेत, हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रभाकर महाराज आहेत, हरिभक्तीपरायण परमपूज्य भगवान महाराज आहेत, नाना महाराज आहेत, आणि सर्व असणारी महाराज मंडळी आहेत. महाराज
परिसरातून पंचक्रोशीतून आलेली भक्त मंडळी आहेत. सुंदर मृदंगचार्य दोन्ही महाराज आहेत. राजपिंपरी, मन्यारवाडी, गोंडगाव, पांढरवाडी, दैठण, वडीकाळ्या, गुंडेवाडी, बंगाली पिंपळा, खांडवी, गेवराई, मला नावं सांगा फक्त, बेलगाव, गुंडेवाडी, कापूसवाडी, वडाळा, दैठण, वडीकाळा झाले, खालापुरी, मोरे वस्ती. वडीकाळ्याचं नाव उशिरा घ्यायला पाहिजे होतं, आज उशिरा आले ते. अन्यही असणारे परिसरातील मंडळी आहेत महाराज. सगळ्यांचा माळवाडी आहे. माळवाडीचं एक जणच येते. हा, त्यांना एक सूचना करायची. साष्ट पिंपळगाव आहे. आपण जे इथून पुढचे अन्नदाते आहेत, ज्यांनी नावाची नोंद केलेली आहे, अशी मंडळी आहेत महाराज की ज्यांनी नावाची नोंद केली आणि ते इथं कार्यक्रमाला हजर नाहीत. मला त्यांना विनंती करायची की आपलं नाव कमी केलं जाणार नाही, पण आपलं नाव पुढं ढकलण्यात येईल. आपलं नाव आम्ही कमी करणार नाहीत. आपण भावनेनं दिले, श्रद्धेनं दिले, पण आपण फक्त नाव देऊन फक्त जर त्या वर्षीच येत असाल तर आपल्याला ते चालणार नाही. आपण प्रतिवर्षी आलं पाहिजे, कारण ही सगळी मंडळी एकत्र येणारी आहेत आणि त्यातून हा कार्यक्रम साजरा होतोय. असो, कुणाची नावं जर या ठिकाणी राहिली असतील तर क्षमस्व. सगळ्यांच्या साक्षीनं यथामती यथातथा या ठिकाणी आज ही सगळी मंडळी कीर्तनकार आहेत. मला वास्तविक पाहता मी म्हटलं होतं की आज कोणाला तरी करू द्या कीर्तन, ही सगळी मंडळी आलेली आहेत, पण त्यांनी नकार दिला. मग मी त्यातून पर्याय शोधला. मी थोड्या वेळच कीर्तन करतो, नंतर ही सगळी मंडळी आपापलं मनोगत व्यक्त करतील. टाळकऱ्यालाही बसायला मिळेल. विठ्ठल कृपेच्या उत्तरे देवाचा प्रसाद, आनंदे आनंद वाढवावा. जगद्गुरु तुकोबारायांची भाषा आहे. महाराज या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला मला एक प्रकारची विनंती करतात, एक जाणीव करून देतात की आज तुमच्या माझ्या जीवनामध्ये जे शब्द आहेत महाराज, प्रपंचातील व्यक्तीलाही बोलता येतं आणि संतांनाही बोलता येतं. काय बदल आहे दोघांमध्ये? प्रपंचातील लोकही बोलतात आणि संतही बोलतात. दोघांच्या बोलण्यात बदल काय? एक माझं मत आपल्या पुढं मांडतो महाराज. प्रपंचातील ज्या ज्या व्यक्ती आहेत त्या प्रत्येकाच्या बोलण्यातल्या 6 विकारापैकी एक विकार असतोच. विठ्ठल विठ्ठल. तर घरी गेल्यावर त्याचं निवांत चिंतन करा. कुणी असू द्या, प्रपंचातला बोलतो तो, त्याच्या 6 पैकी एक विकार त्याच्यात असतोच. संताच्या बोलण्यामध्ये मात्र या कोणत्याच गोष्टी नसतात. मला तुझ्या हितालागी करी वसवशी, कृपाया केली संतजनी. म्हणून तुम्ही आम्ही कृपेला पात्र बनावं. आज हे जे असणारे शब्द आहेत महाराज, हे शब्द नाही आहेत. या निमित्तानं गावोगावी गाथ्याचं पारायण होऊ लागलं महाराज. लोक एकत्र येऊ लागले. आम्ही हा जो उपक्रम सुरू केला होता याच्या मागे प्रांजळ मनाने सांगतो, हा कोणताही उद्देश नव्हता. कोणताही उद्देश नव्हता. कल्याण पानखडे इथं बसलेलं आहे. आम्ही पहिल्या वर्षी 10 ते 12 लोकांनी एका रानामध्ये जाऊन याचं आयोजन केलं. त्यावेळेला पंगत वगैरे काही नव्हते. आम्ही घरूनच पीठ नेलं होतं. मला वाटतं गोपाल चांडक होता, तो वारला. त्या गोपाल चांडकने तूप आणलं होतं पहिल्या वर्षी. आणि एकत्र येऊन आम्ही फक्त काय केलं, तिथं येऊन पारायण केलं. आणि सहज मनात आलं की हे निवांत जागा आहे. गावात तर आज गोंधळ असतोच कोण्याही गावात. मग आपण काय करत जाऊ, दरवर्षी एका ठिकाणी रानातच करत जाऊ, असं एकमेकाचं ठरलं. मग एका ठिकाणी करण्यापेक्षा पांढरवडीची मंडळी होती, ते म्हटले आमच्याकडे या पुढच्या वर्षी. मला वाटतं त्यानंतर डॉक्टर होते, नंतर खांडवीला. मग असं वाढत वाढत इवलेशे रोप लावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. अशा पद्धतीनं याचा विस्तार होत गेला.
आणि आज एवढ्या मोठ्या संख्येनं इथं आलेली ही मंडळी आहेत. मला असं वाटतं की याच्यामध्ये कुणीही आणलेलं नाही, ही सगळी आलेली मंडळी आहेत. विठ्ठला विठ्ठला. आज तुम्हाला मला दोन गोष्टी मी आपल्या पुढे मांडतो, गरज आणि आवश्यकता. संत विचार ही गरज आहे का आवश्यकता आहे? आवश्यक आहे. संत विचार हे आवश्यक आहे. जसं अन्न ही मानवी जीवनाची गरज आहे आणि श्वासोश्वास ही काय आवश्यकता आहे. कदाचित अन्ना वाचून आपण राहू शकतो, पण श्वासोश्वासापासून राहू शकत नाही. संत विचार ही जोपर्यंत आवश्यकता वाटत नाही. आज शोकांतिका ही झाली महाराज की आपल्याला थोडं क्षमा मागून बोलतो, सगळी आपली मंडळी आहेत महाराज. आपल्याला काय वाटतं, एखादा सप्ताह उभा करायचा म्हणजे काही कीर्तनकाराची गरज आहे, काही वाजवणाराची गरज आहे, काही म्हणणाराची गरज आहे. 8 दिवस का कायमची? विठ्ठल विठ्ठल. मला नाही वाटत आम्ही त्यांना आवश्यक मानलं. असं मानत असाल तर धन्यवाद, नाहीतरी का म्हणून. पण आजही आपण परमार्थ गरज मानला महाराज, परमार्थ आवश्यक नाही म्हणला. तुकोबारांचं एक प्रमाण आहे महाराज, आम्हा कथा आवश्यक एर संपादू लौकिक. महाराजांनी सांगितलं आमच्या जीवनात आवश्यक जर काय असेल तर भगवत कथा आहे महाराज. सदा नाम घोष करो हरी तेने सदा चित्ता समाधान. माणसं बदलतात महाराज, माणसं बदलतात, पण परिस्थितीनं का वृत्तीनं? आपण कशानं बदलतो महाराज? जाऊ द्या, परिस्थिती जर विरुद्ध आली ना तर संसारात वैराग्य सुद्धा होतं. त्या वैराग्याला अरण्याची गरज नाही. पण ते तयार झालेलं जे आहे ते परिस्थितीजन्य आहे, ते वृत्तीजन्य नाही म्हणत. ज्या वेळेला ते वृत्तीजन्य बनतं त्यावेळेला त्याला कितीही अनुकूलता येऊ द्या अथवा प्रतिकूलता येऊ द्या. छत्रपती शिवाजी राजांनी पाठवलेला नजराना वैराग्य वृत्तीजन्य होतं का परिस्थितीजन्य? वृत्तीजन्य होतं. म्हणून आता दुसऱ्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर तुकोबारायला त्या नजराण्याची गरज होती का नव्हती? होती. विचार जर केला तर परिस्थितीच्या मानानं ती होती, तरी त्यांनी ती स्वीकारली नाही. का? त्या वृत्तीमध्ये वैराग्य होतं. म्हणून आज आपल्याला जे आवश्यक आहे ते आज आवश्यक वाटायला तयार नाही. आपण त्याची फक्त गरज मानू लागलो. ज्या दिवशी परमार्थ आम्हाला आवश्यक वाटेल महाराज, परमार्थ हा प्रत्येकाचा विषय बनेल. मी नेहमी सांगतो महाराज, एखाद्या गावात असणारं मंदिर त्या गावातील सगळ्या गावकऱ्यांचं असतं का काही लोकांचं असतं?
नक्की नाही ना महाराज. एखादी मस्जिद असेल तर ती सगळ्या मुसलमानाची का काही मुसलमानाची, आणि आपली मंदिरं सगळ्यांची का काही लोकांची? महाराज ती अजूनही सगळ्यांची नाही. ठराविक लोकच तिथं जायला लागले. कारण आम्हाला आजही मंदिर आवश्यक वाटत नाही, आम्हाला मंदिराची गरज वाटते. फक्त ज्या वेळेला तुम्ही गरज म्हणून परमार्थ करता ती तेवढ्या पुरती त्याची असणारी स्थिती असते, त्यापेक्षा अधिक नाही. मला कदाचित मी थोडं माझं बोलणं धाडसाचं होईल, पण आजही आम्ही देवाला मानतो. ते माझ्या मते आम्ही देवाला मानतो डॉक्टर एवढं. किती मानतो? डॉक्टर एवढं. कसाही मनुष्य असू द्या महाराज, ज्या वेळेला आजारी पडतो आणि तो डॉक्टरच्या ताब्यात जातो, त्यावेळेला तो त्या डॉक्टरने सांगेल तसं करतो, म्हणेल तसं करतो, त्याच्या सगळ्या आज्ञा पाळतो. आपल्याला वाटतं अरे विठ्ठल विठ्ठल. काय सांगत होतो मी? हा डॉक्टरचं होता. ते दिलगिरीला काय करतं, आमचं दिल जागेवर राहिलं नाही. डॉक्टरची उपमा त्या ठिकाणी दिली होती की कसाही मनुष्य असू द्या, ज्या वेळेला तो अडचणीत असतो किंवा आजारी असतो, त्यावेळेला त्या डॉक्टरला एवढं मानतो महाराज, एवढं मानतो, एवढं मानतो. किती वेळ मानतो? डॉक्टर आहेत आपल्या समोर. डॉक्टर पेशंट डॉक्टरला किती वेळ मानतो? आजार बरा होईपर्यंत. त्याच्या पुढे जाऊन सांगू का, कदाचित तो त्या डॉक्टरकडून बरा नाही झाला, तो विरोध व्हायला सुद्धा. महाराज अशी बरीच मंडळी आहेत, काय देवानं आमचं चांगलं केलं. विठाला विठाला. आपल्याला प्रांजळ मनाने सांगायचे, जोपर्यंत तुम्ही आता ही जी कृपा आहे, कृपेचे आपण 4-5 प्रकार पाडू महाराज. पहिली कृपा आहे महाराज ती आत्मकृपा आहे. दुसरी आहे ती शास्त्र कृपा, गुरु कृपा, देव कृपा. आत्मकृपा म्हणजे स्वतःची स्वतःवर कृपा होण्यासाठी काय करावं लागेल? शास्त्राची मतं वेगळी असतील, मी क्षमा मागून बोलतो, माझ्यासमोर जाणती अभ्यासू मंडळी आहेत, पण मी नेहमी स्वतःची मतं मांडत असतो. या उद्देशानं तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. महाराज मला वाटतं आत्मकृपा होण्यासाठी आचाराची गरज आहे. आत्मकृपेसाठी आचाराची गरज आहे. तुम्हाला शास्त्रकृपेसाठी श्रद्धेची गरज आहे, गुरुकृपेसाठी सेवेची गरज आहे, आणि भगवत कृपेसाठी धर्माची गरज आहे. एकच कृपा पाहू त्याच्यामध्ये. आज आपल्याला आपलीच आपल्यावर कृपा आहे का नाही? बोला. आपली आपल्यावर कृपा होण्यासाठी काय करावं लागेल? फक्त आचरण करावं. कोण्या मंदिरात जाऊ नका, कोण्या बाबाकडे जाऊ नका, कोणाला काही विचारू नका. फक्त काय करा? आचार धर्म पाळा. मी नेहमी सांगत आलेलो आहे, आज तुम्ही सारवाडीला आलात, त्या लोकांनी सुंदर आयोजन नियोजन केले. मला आज तुम्ही सारवाडीला आलात, तुमची फार मोठी जबाबदारी वाढलेली आहे येणाराची. काय जबाबदारी माहिती आहे का तुम्हाला? आज आजच्या असणाऱ्या विरुद्ध दिवशी तुम्ही कुठं आहेत? कीर्तनात. आजच्या विरुद्ध दिवशी कुठे? कीर्तनात. नक्की लोक म्हणत असतील
की अशा आजच्या दिवशी जर ही माणसं कीर्तन ऐकतात तर रोज काय करत असतील. वा. त्या लोकांचा भ्रमनिरास होऊ देऊ नका. विठ्ठल कारण नाही तर काय व्हायचं नाही का, अचानक ते जर तुमच्या गावाला भेटायला आले आणि तुम्ही जर पत्त्याच्या डावावर असले तर ते म्हणतील अरे धुरडीच्या दिवशी तर कीर्तनात होता. हे होऊ देऊ नका मला. म्हणून तुम्हाला तुमच्यावर कृपा करायची असेल तर पहिली गोष्ट ही करा, आचरण पाळा मला. आणि काही नका पाळू आचरण. जे जे आपल्याला करता येईल ते ते करत राहा. जे शास्त्रानं तुम्हाला सांगितलंय मी त्याही पुढे जाऊन सांगेल. तुमच्या माझ्या शरीराला जे जे योग्य आहे ते ते जरी तुम्ही स्वीकारलं तरी आपण त्याला थोड्या वेळ आचार म्हणू. थोड्या वेळ आपण आचार शब्दाचा अर्थ बाजूला करू. पूजा पाठ हे आचरणातच येतं, पण थोड्या वेळ आपण याला बाजूला करू. कारण एकदम लोकाला परमार्थ सांगितलं तर तो पेलवत नाही. पण माझं तरी असं मत आहे की लोकाला संसार जरी सांगून करता आला तरी बाद झालं. जगद्गुरु तुकोबारायांचा परमार्थ शिकावा का संसार शिकावा? दोन्हीने ना जपणार डॉक्टर. आता तुकोबारायाने गाथा लिहिला आपल्याला वाचता येईना आहे ना. मग आपल्याला काय करायचं, तुकोबारायांचा संसार शिकायचा. परमार्थ शिकायचाच नाही, पुढच्या जन्मात पाहून घेऊ. त्याला प्रार्थना करू की आम्हाला पुढचा जन्म कशासाठी दे. तुझी चरण कल्पना जरूर करा महाराज, योजना जरूर आखा, भविष्य जरूर पहा, पण या तिन्ही गोष्टीमध्ये परमार्थच असावा. ना कल्पनेमध्ये संसार असावा, ना कल्पनेमध्ये प्रपंचातील काही कामं असावी. कारण संसार करावा लागतो का करता येतो? बोला ना, संसारातलं तर बोलत जा ना. करावा लागतो का करता येतो? करावा लागतो महाराज. करता जर आला असता तर बऱ्याच जणांनी पाहिजे तसं केलं असतं. अनेक प्रमाण आहेत महाराज. ठेविले अनंते आले भागाते करी तू तुझे करावा लागतो महाराज. मी आले भागात ते करतो, माझ्या वाट्याला जे आलंय ते करतो, पण त्याच्यात तुझे नाम उच्चारितो. म्हणून ही जी असणारी स्थिती आहे, मी आचार आपल्या पुढे मांडत होतो की हा जो आचार आहे तो कदाचित तुम्ही हा करू नका. कोणता? कदाचित करू नका असं माफ करा, तेही म्हणणं चुकीचं ठरेल. ज्याला करता येतं ते जरूर करा. पण आचरण करत असताना आपल्या शरीराला जी गोष्ट अनुकूल आहे ती स्वीकारा. याचं नाव आचार. जे जे अनुकूल आहे, आपल्या डोळ्याला जे अनुकूल असेल, कानाला जे अनुकूल असेल, जिभेला जे अनुकूल असेल ते स्वीकारा. इंद्रिय अनुकूल बना, इंद्रिय मागतील ते देऊ नका. विठ्ठल म्हणून जी असणारी कृपा आहे
ती आपल्याला हेही कृपा मानता येईल. दुसरी असणारी जी कृपा आहे महाराज, ती शास्त्र कृपा आहे. ती जर प्राप्त करायची असेल तर माझं असं मत आहे की तुम्ही पहिल्यांदा त्याच्यात आपल्या श्रद्धेला विकसित करा. परमार्थ करताना पुण्य होण्यासाठी का पाप जाण्यासाठी? परमार्थाचा उद्देश काय? पुण्य होण्यासाठी का पाप जाण्यासाठी? पाप जाऊन पुण्य होण्यासाठी. परमार्थ होण्यासाठी जाऊ द्या, आता आपल्या सगळ्याच उत्तर बरोबर आहे सगळ्यांची. पण काय असतं सांगू का? साहेऊ जेत्यास तैसे देव. आपण नेहमी आपल्या परीने जरी विचार केला तर माझं मत आहे महाराज, परमार्थानं श्रद्धा वाढावी. परमार्थानं काय वाढावी? श्रद्धा वाढावी. तुम्हाला थोडी क्षमा मागून बोलतो. माणसानं प्रपंच श्रद्धेनं करावा का संशयानं करावा? नाही ना भाऊ, संशयानं करा. किती चांगले पोरं आज असले तरी संशय राहू द्या. बरोबर. संशयानं करा. मी चुकीचं सांगतो असा अर्थ नका लावू. तुम्हाला याच्यासाठी सांगतो की तुम्ही निदान बँक बॅलन्स ठेवताल. नाही तर आज जर तुम्ही श्रद्धा ठेवली आणि सगळंच जर संपून टाकलं तर मला नाही वाटत उद्या काय होईल ते. म्हणून प्रपंचामध्ये काय राहू द्या? संशय राहू द्या. मला याला साधं उदाहरण देतो. तुमच्या खिशामधून तुम्ही 5 लाख रुपये घेऊन प्रवास करायला लागला. काल्पनिक उदाहरण. 5 लाख रुपये घेऊन प्रवास करू लागला. बसचा प्रवास आहे. तुमच्या शेजारी पांढरे शुभ्र कपडे घातलेले, गळ्यात माळे, गंध लावलेला आहे. हा येऊन बसला. आता बसमध्ये म्हटल्यावर कोणी बसू शकतं. तुम्ही तुमच्या शेजारी जो बसलेला आहे त्या माणसाला चोर समजावं का परमार्थिक समजावं? मग तर गेला खिसा तुमचा. असू द्या ना, तो आपल्याला काहीच म्हणायचं नाही, मनात ठेवायचे. पैसे जातील. आपण काय म्हणायचं आपल्या मनात की अरे कदाचित त्याचा वेश तसा दिसतो आणि तो जर चोर असला तर याचा परिणाम एवढाच होईल. तुम्ही सावध राहताल, पैसे सुरक्षित राहतील. प्रपंचामध्ये संशयाचा वापर कसा करायचा हे सांगितलं फक्त, दुसरं काही नाही. याचा अर्थ नको तिथं लावून नको ते करू नका घरी गेल्या. कारण ज्ञानोबारांनी वर्णन केलं, मनोनी संशयाहून थोर अनेक नाही पाप घोर, हा विनाशाचे वाघोर प्राणी असे. म्हणून हा दुसरा जो टप्पा मी आपल्या पुढे मांडला की आपल्या श्रद्धेला विकसित करा. काय होतं महाराज, आज आपण श्रद्धा विकसित करत नाही. आपल्याकडे किती श्रद्धा आहे माहीत नाही. आजही मला कधी कधी वाईट वाटतं महाराज या गोष्टीचं. आपल्याच लोकांकडे पाहिलं ना, आपली श्रद्धा का वाढत नाही? कारण आपण श्रद्धेला अनुकूल अशा गोष्टी करायला तयार नाहीत. अनुकूल गोष्टी करायला तयार नाही. इथं महिलांची संख्या भरपूर आहे महाराज, भरपूर आहे. मी तुम्हाला उदाहरणाने सांगतो. तुम्ही कधीतरी महिला मंदिराच्या बाहेर उभा राहून आपल्यासारखं दर्शन घेताना पाहिल्या? आपण जसं बाहेर दारातच उभे राहून अंगाभोवती येडे घालतो तर म्हणून तर चक्रातून बाहेर पडणार आपण. कारण आम्ही काय करायला लागलो महाराज, आपल्या श्रद्धेला विकसित करत नाही. आता खरं सांगा, वास्तवात जर पाहिलं तर त्यांच्या मागे जास्त काम आहेत का तुमच्या मागे जास्त? काही काम नाही तुम्हाला. आणि बाहेरून दर्शन घेणाऱ्याला तर नक्कीच कमी आहेत. बरं जाऊ द्या, मी तुम्हाला श्रद्धेचा विषय मांडायला लागलो. साधी गोष्ट आपल्या पुढे मांडतो. काही अडचण नाही, तुम्ही बाहेरून दर्शन घेता जरूर घ्या. हाच प्रयोग तुम्ही तुमच्या पाहुण्याकडे गेल्यावर करा. त्याला बाहेरून बोलून बघा. जमलं तर मग देवाबरोबरी करायला काही अडचण नाही. महाराज त्या पाहुण्याला राग येईल, हा इतक्या लांबून आलाय आणि दारात उभा राहून बोलतो. मग देवाला काहीच वाटत नाही.
हे त्या दिवशी तुम्हाला वाटेल ज्या दिवशी तुमच्याकडे श्रद्धा असेल. विठ्ठला तुकोबारायांचे अनेक अभंग आहेत महाराज, आम्ही त्याचे अर्थ नीट लावले नाहीत. काही नास्तिक लोक तुकोबारायांचेच अभंग आपल्याकडे घेतात आणि आपल्याला शिकवतात की तुकोबारायांनी काय सांगितलं. तीर्था जाऊन या तुवा काय केले, चर्म प्रक्षाळिले वरी वरी. ही माणसं म्हणतात तुकोबाराने तीर्थयात्रेचा तिरस्कार. अरे तसं नाही केलं. तुकोबारांनी सांगितलं बाबा तू साधना करतो, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. म्हणजे काय महाराज, सज्जनात म्हणण्यापेक्षा माझा अर्थ मला असा वाटतो, देव रोकडा सज्जनी. सज्जन माणूस वेगळा आणि सज्जनी नाम श्रद्धा. विठ्ठला विठ्ठला तुमच्या श्रद्धेत तो आहे. भगवान अर्जुनाला गीतेचं तत्वज्ञान सांगताना बुद्धिवान लभते ज्ञानम. श्रद्धा आहे का? बुद्धिवान नाही म्हटलं महाराज त्यांनी, श्रद्धावान लभते ज्ञानम. इथं या असणारा श्रद्धेचा काय करा, विकास करा आणि मग तीच श्रद्धा आपल्या घरी वापरा. म्हणून आम्हाला शास्त्र कृपा करून घ्यायची असेल तर श्रद्धेची गरज आहे. आज माझं तरी असं एक वैयक्तिक मत आहे की ज्ञानेश्वरी हा पारायण करण्याचा ग्रंथ आहे का परायण होण्याचा ग्रंथ आहे? परायण होण्याचा ग्रंथ आहे. आज आपण तो कशाला वापरलाय? चांगली गोष्ट आहे मला, ज्याला नाव ठेवायची गरज नाही. तप होतं या निमित्तानं, आपलं सानिध्य तयार होतं, ती अक्षरे आपल्या डोळ्याखालून जातात, चांगलीच गोष्ट आहे. पण त्याच्या पुढे जा, कारण तुम्ही त्याच्यावर भाव धरोनिया भाव नाम श्रद्धा, या श्रद्धेला विकसित केलं तर मला वाटतं नक्की एक दिवस ज्ञानेश्वरी तुमच्याशी बोलल महाराज, तुमच्याशी बोलेल. ती अक्षरे नवती लेखा, ती असणारी अक्षर नाहीत महाराज. म्हणून आपलं शास्त्र कृपा व्हायची असेल तर आपल्यातल्या श्रद्धेला विकसित करा. तिसरी असणारी गुरु कृपा आहे महाराज. त्याच्यात काही करू नका. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज. आपण एक सगळ्यांना परिचित असं उदाहरण, अनंत उदाहरणे तशी, पण आपल्याला परिचित असं उदाहरण देतो. ज्या वेळेला मच्छिंद्रनाथाला गोरक्षानं आरंभालाच वडे आणले, सगळ्यांना कथा माहिती आहे ती नवनाथ भक्तिसारातली, आणि मच्छिंद्रानं ते खाल्ल्यानंतर सांगितलं अरे मला खूप आवडले, अजून आणतोस का? त्या असणाऱ्या महिलेनं गोरक्षाला सांगितलं आता जर तुला वडे पाहिजे असतील तर त्याच्यासाठी तुला काय द्यायची गरज आहे? डोळा द्यायची गरज आहे. आता मला तुम्हाला विचारायचंय, आपल्या गुरुसेवेमध्ये थोडंही अंतर पडू नये त्यासाठी गोरक्षानं काय दिला? डोळा दिला. मग नाथांचं उदाहरण घ्या, अनेकांचं उदाहरण घ्या मला. जोपर्यंत तुम्हाला किंवा ज्ञानोबाला वर्णन करतात मला, तीर्थ सेवा हा दारवंटा. तुम्हाला परमार्थाचं प्रवेशद्वार सद्गुरु कृपेला पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला तिथं पहिल्यांदा काय करावं लागेल? मला जगद्गुरु तुकोबारांनी खंत व्यक्त केली स्वतःच्या बाबतीमध्ये, परी नाही घडली सेवा काही. मला अनुग्रह झाला, उपदेश झाला, मंत्रही दिला, पण काय मिळाले नाही? सेवा मिळाली नाही. आणि गुरुकृपा होण्यासाठी गरज कशाची आहे? सेवेची आहे. ती माझ्याकडून झाली नाही, म्हणून इथं त्यांनी काय पाळलं? सेवा. आणि चौथा असणारा प्रकार मी आपल्या पुढे मांडला होता, ईशकृपेचा. मला ईशकृपा आपल्याला जर प्राप्त करून घ्यायची असेल तर आपण धर्माचं पालन करा. मला ईशकृपा प्राप्त होण्यासाठी अनंत साधनं सांगितले महाराज. हरि उच्चारणी अनंत साधनं सांगितले महाराज तुम्हाला. श्रवणे कीर्तने झाले तिथं मला वाटतं ज्ञानोबरायचं प्रमाण आहे का ते? नाना साधनाच्या निळो भरायचं. इथं त्याचा उपहास नाही केला महाराज, त्याचा उपहास नाही केला, पण त्यांना हे सांगायचंय की तुम्ही अनंत साधनाच्या खटपटा करता फक्त, पण तुम्ही तुमचा काय पाळत नाहीत? धर्म पाळत नाहीत. मला धर्म नाम कर्तव्य घ्या.
धर्म शब्दाचा अर्थ धार्मिकता घेऊ नका. मी कालच एक उदाहरण घेऊन गेलो. कल्पना करा, चांगल्या दुधाला चांगलं ठेवायचं असेल, ठेवावं, दुधाला चांगलं बनवावं का आहे तसं राहू द्यावं? दुधाला थोडं पहिलंच उदाहरण आहे आपलं, फक्त थोडा बदल केलाय. दुधाला आहे तसं ठेवावं का चांगलं करावं? चांगलं. नका ना चांगलं करू, आहे तसं तर ठेवा ना. चांगलं केलं ती चांगलीच गोष्ट आहे. त्यात साखर टाकली, विलायची टाकली, त्याच्यात आणखी चारोळी टाकली, केशर टाकलं, तर ते दूध आणखी काय झालं? चांगलं. चांगलं झालं. त्या दुधाला चांगलं करता आलं तर धन्यवाद महाराज. त्या दुधाला चांगलं करता आलं तर धन्यवाद. फक्त त्या दुधाला काय करू नका, खराब करू नका. याला एकच पथ्य सांगतो तुम्हाला, की चांगल्या दुधामध्ये एवढे पदार्थ मिसळल्यानंतर ते दूध काय बनलं? चांगलं बनलं. आणि चुकून तुमच्याकडून त्याच्यात मीठ पडलं, आता दूध काय झालं? खराब झालं. मी थोडी परमार्थिक माणसाची क्षमा मागून बोलतो. मला आजचा नाहीतरी विरुद्ध बोलायचा दिवसाची, पण नको ते विरुद्ध बोलण्यापेक्षा परमार्थातलं विरुद्ध बोला. मला तुम्हाला सांगायचंय की आपलं जे जे कर्म आपण करतो, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा, मला आपल्याला ज्ञानोबरायचं प्रमाण आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे. एक कल्पना करा, मला 3 तासाचं भजन केलं आपण. 3 तासाचं काय केलं? भजन केलं. काय झालं? देह काय झाला? पवित्र बनला. 3 तासाचं भजन केलं आणि देह पवित्र बनला महाराज. आणि भजनावून घरी चालला, चुना लावत लावत निघाला. आता हे 3 तासाचं भजन वाया गेलं, खराब झालं का तसंच राहिलं? खराब. विठाला विठाल. क्षमा मागून बोलतो महाराज. भजन करणं हा धर्म मानू नका. थोडं धाडसानं बोलतो. भजन करणं हा धर्म मानू नका. व्यसन न करणं हा धर्म माना. भजन करणं धर्म मनात बसू नका. ज्ञानोबारांनी तर स्पष्ट सांगितलं, आगा मनुष्य जात सकळ स्वभाव. अरे तुम्ही भजनशील आहात, काय विशेष आहे त्याच्यामध्ये? आम्हाला हा उत्तम नरदेह मिळालाय म्हणून त्याच्यात असं वेगळं काही नाही. फक्त हे सगळं करत असताना तुम्ही पहिल्यांदा आपला धर्म पाळा, आपलं कर्तव्य पाळा. आज आपण इतकं या सगळ्या गोष्टीमध्ये ज्याला काय म्हणू आपण, आपलं पतन होऊ लागलं. मला अनेक प्रकारचे आपल्याला धर्म सांगता येतील. त्या धर्माचं वेगवेगळं चिंतनिक आपल्याला मांडता येईल. पुत्र धर्म आहे, पिता धर्म आहे, पत्नी धर्म आहे, शेजार धर्म आहे, राष्ट्र धर्म आहे, समाज धर्म आहे. प्रत्येक ठिकाणी मी कसं राहिलं पाहिजे, मी कसं आचरण केलं पाहिजे, समाज माझ्याशी कसा राहिला पाहिजे, आपण हे सध्या पाहतो का मी समाजाशी कसं राहिलं पाहिजे हे पाहतो. आपली अपेक्षा महाराज विनाकारण, लोकांनी माझ्याशी असं राहावं का अपेक्षा करता मला? कधी अपेक्षा करू नका. पाय डोळे मनता माझे, आणि ज्या इंद्रियाला तुम्ही माझं म्हटला ती प्रतिकूल बनली, जगाचं काय घेऊन बसला? विठाला जीवन जगत असताना ह्या सगळ्या अपेक्षेचं ओझं घेऊ नका. म्हणून इथं तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपल्याला जर काय घ्यायचं असेल, कारण मला वाटतं आजचा जो दिवस आहे तो घेण्याचा दिवस आहे, तो काहीतरी मिळवण्याचा दिवस आहे. आणि आजच्या दिवसामध्ये जी आपण गाथ्याची अक्षरं आपल्या कानावर पडली, आपण जे गाथ्याचं वाचन केलं, हा जो असणारा खऱ्या अर्थानं संत विचाराचा प्रसाद आहे, तो प्रसाद खऱ्या अर्थानं प्राप्त करून घ्यायचा आहे. अभंगाचं
कृपेची उत्तरे देवाचा प्रसाद आनंदे आनंद वाढवावा. जगद्गुरु तुकोबराय आपला अनुभव सांगतात आणि परमार्थ मी अनेक वेळेला सांगतो महाराज की सांगायचा असेल तर संसार नका सांगत जाऊ महाराज, नका सांग. सांगायचाच असेल तर परमार्थ सांगितल्याशिवाय न विचारता सुद्धा लोक घरी गेल्यावर भांडण ऐकल्यावर सांगतात का सांगत नाहीत. तो म्हणलाही नव्हता तुम्हाला, तुम्हीच त्याला विचारलं रात्री कुठं होतास, तो म्हणला जालन्याला. तुला माहिती आहे का आपल्या गल्लीत किती भांडणं झाली, काही घेणं देणं होतं का महाराज. मग इथेही तुम्ही आता घरी गेल्यावर सांगा. सारवाडीला काय होतं, आज गाथा पारायण होतं, वनभोजन होतं, सगळी असणारी मंडळी एकत्र आली होती. एक लक्षात ठेवा महाराज, मी आरंभाला आपल्याला सांगितलं ही आलेली सगळी माणसं वेळ होती म्हणून आली का आवड होती म्हणून आली नाही. तुम्ही पर्याय म्हणून एक उत्तर निवडलं. ही सगळी माणसं पुण्य होती म्हणून आली. विठाला आता लक्षात ठेवा महाराज, एवढ्या पुण्यवानाच्या संगतीत तुम्ही जर राहिलात, एवढ्या पुण्यवानाच्या संगतीत जर आज राहिलात, अशी चार्जिंग होणारे वर्षभर पाप करणार नाहीत तुम्ही. पण आजचा जो दिवस आहे तो सामान्य समजू नका महाराज. वा मज दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझ बाणाने कंटाळा. ही जी असणारी संगती आहे, चला व्यक्तीची संगती करण्यापेक्षा मला वाटतं विचाराची संगती करा. विठाला इथं आज जो आपल्याला प्राप्त झालेला आहे, आता देवाचा प्रसाद, काय प्रसाद मिळणार आहे आज आपल्याला, मिळणार आहे का मिळाला? प्रसन्नता. प्रसाद मिळणार आहे का मिळाला? प्रसन्नता. दोन्ही सांगा, नीट उत्तर द्या. प्रसाद मिळालाय का मिळणार आहे? मिळाला असला तर कीर्तन संपला, गाडी धरणे. ऐका, आपलं उत्तर बरोबर आहे. प्रसाद मिळालाय, देवाचा प्रसादी प्रसन्नता. प्रसन्नता. आज आपण सगळेजण काय आहेत? प्रसन्न आहेत. आज प्रसन्न नाहीत आणि ज्यांना टेन्शन आहे त्यांनी काय काय घेतलंय बघा. माणसं एरवी कुणीच घेत नाही हो, कुणीच घेत नाही. प्रसन्नता कमी पडली की काय वाढतं? टेन्शन. आणि टेन्शन वाढलं की त्यांचं मत आहे विठाला विठाला. हा जो देवाचा प्रसाद आहे महाराज, तो प्रसन्नता हा प्रसाद आहे. या वातावरणातच आज आलो तर आपल्याला काय मिळालं? प्रसाद मिळाला महाराज. हा अन्नाचा प्रसाद निमित्त आहे, तो भाग वेगळा, पण हा जो असणारा प्रसाद आहे तो मिळाला. आणि या प्रसादाचा परिणाम, कारण प्रपंचामध्ये प्रसादच मिळतो, थोडक्यात आपण असं म्हणू. प्रारब्धाच्या माध्यमातून तुम्हाला जो लाभ होतो त्याला आपण काय म्हणतो? प्रसाद म्हणू थोडक्यामध्ये. पण मला वाटतं या प्रपंचातील अनुकूल प्रसादानं सुख मिळतं का दुःख मिळतं? कदाचित सुखही मिळतं असं मानू,
पण सुख सुख राहत नाही. प्रपंचामध्ये सुख सुख राहत नाही, पण इथं मात्र आनंदे आनंद. कारण इथं ही जी असणारी स्थिती आहे याचा परिणाम असा आहे महाराज की आनंद हा सातत्यानं वाढत असतो. आणि दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगेल की सुख इंद्रियाला मिळत असतात आणि आनंद अंतःकरणाला. विठ्ठला माणसं ज्याला विषय म्हणतात, माणसं ज्याला विलासी जीवन म्हणतात, कशासाठी करतात महाराज? केवळ इंद्रियाच्या लोलुप्यतेनं याच्यात तरी सुख मिळेल, त्याच्यात तरी सुख मिळेल, त्यामुळे मनुष्य विषयाच्या काय बनतो? अधीन बनतो. आणि सुखप्राप्तीचा त्याला थोडासा भ्रम होतो. वास्तविक पाहता ते वा शिरो टाळी वाजव मला शिरो सुंदर प्रमाण दिला. सुखया संत समागमे परिणाम काय महाराज? नित्य दुनावी सुख घडोघडी ते सातत्यानं वाढत राहतं महाराज. त्याचं कवने सर्व सुख त्या संग समर्पक प्रामाणिक आकडे महाराज. इथं हा जो असणारा भाग आहे हे सगळं करत असताना जगद्गुरु तुकोबारायांना सांगायचे महाराज की हा आनंद मला मिळाला, हे सुख मला मिळालं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बरं, आपल्याला जे चांगलं चांगलं मिळतं, नीट ऐका थोडं, चांगलं चांगलं जे मिळेल ते विभागलं पाहिजे का स्वतःकडे घेतलं पाहिजे? हे इथं खरंय का घरी गेल्यावर खरंय? हे घरी गेल्यावर खरं होत नाही महाराज, हे विभागलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात हे सगळं मिळालं ते माझ्या एकट्यामुळं नाही, अभंगाचं दुसरं चरण. बहुताच्या भागे बहुताच्या भागे
तुम्हाला जे जगाला द्यायचंय ना ते देताना आपला फायदा झाला पाहिजे. ते देताना आपला काय झाला पाहिजे? फायदा. या माणसामुळेच माझं नुकसान झालं. किती आनंदानं बोलायला लागलं तुम्ही. अरे आपला तोटा व्हायला लागला ना. कारण एखाद्याला एखादी गोष्ट बोलताना आपल्यातला काय वाढतो? मी आरंभच केलता महाराज आज. संसारातलं काहीही बोला त्याच्यात एक ना एक विकार आहेच. विठाला विठाला काही बोला महाराज, त्याच्यात लाभ असेल, अहंकार असेल, काही ना काही असेलच महाराज. कसंही असू द्या, जाऊ द्या, त्याचा विस्तार आपल्याला इथं नाही मांडायचा. इथं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात महाराज, हे अनेकांच्या मतानं एकत्र झाले, अनेकांच्या भाग्यानं एकत्र आले. म्हणून मी यावर्षी आपण एक 25 वर्ष पूर्ण झालीत. जी अन्नदाते मंडळी होती महाराज, अनेकांनी वैयक्तिक भार सहन केला. इथेही मला वाटतं 15 वर्षापूर्वी तात्यानंच नाव दिलं होतं. सगळ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग झाला. म्हणून इथं हा अनेकांच्या चांगली माणसं ज्या वेळेला एकत्र येतात त्यातून काय होतं महाराज? चांगलं होतं. आज तुम्ही इथं या मंडपमध्ये आलात तर फक्त दर्शन कशाचं होईल? फक्त चांगली माणसं काय झाली? एकत्र आली, दुसरं काही नाही महाराज. गावागावातून आली ती कोणती आली? बस, दुसरं काहीच नाही महाराज. आणि त्यात मी आरंभाला सांगितलं की आजचा परीक्षेचा दिवस आहे. सामाजिक दृष्टीनं परीक्षेचा दिवस आहे की आजच्या प्रतिकूल दिवशी तुम्ही इथे येता ही सामान्य गोष्ट नाही. आता हा उपक्रम सुद्धा अनेकांनी सुरू केलाय. चांगली गोष्ट आहे. त्यानिमित्तानं काही लोकांना आमच्या इकडे येणं होत नाही, ते तिथून त्या परिसरात करून त्याचा विस्तार वाढवू लागले. पण कोणत्या का रूपानं होईना समाजाचं एकत्रीकरण होऊन संघटन होणं अत्यंत गरजेचं आहे. मला संत विचाराची देवाणघेवाण जर आजच्या दिवशी होत असेल, मला वाटतं जो दिवस कदाचित बिघडून टाकण्याचा आहे तो दिवस जर जपला तर बाकीचे दिवस तर मग चांगलेच आहे असं आपण मानू. पण हे सगळं प्राप्त होताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की अनेकांच्या एकत्रित येण्यानं बहुतांच्या भाग्य लाधले जहाल. फक्त आता काय करायचंय आम्हाला? दुसरं काही करायचं नाही, फक्त बसायचं काम करायचं. तुम्ही गाडीत बसून आलात म्हणजे इथं काय करायचंय? लव लाहो, फक्त गडबड करायची. मला थोडं क्षमा मागून बोलतोय, आपल्याला विरुद्ध बोलतोय असा अर्थ लावू नका. पण प्रतिवर्षी कुठेही कार्यक्रम असेल तर घरून निघताना विचार केला पाहिजे, मला गाथा पारणाला जाता आलं पाहिजे. बट्ट्या कुठंच चालल्या नाहीत. मला तर वाटतं आता उलट जर आपण चालू केलं तर बरं होईल. एखाद्या वेळेला आल्या आल्या जेवण, नंतर आणि घरी जाताना विठाल विठाल. चला विनोदाचा भाग सोडायतला. म्हणून इथं जगद्गुरु तुकोबारायांची भाषा महाराज की इथं सगळ्यांच्या एकत्रीकरणामुळे ते झालं. आणि हा जो लाभ आहे महाराज तो अन्य ठिकाणी प्राप्त होणारा नाही, तो अलभ्य आहे. अभंगाचा
अलभ्यते आले दारावरी फुका, इथे आता चुका न पाहिजे. महाराज तुकोबारायांची भाषा ही तुमच्या आमच्या दारात अलभ्य अशा प्रकारचा लाभ आहे महाराज प्राप्त झालाय. माझी आज आलेल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की देवाकडं आपण एवढं जरी मागत राहिलात, प्रतिवर्षी एवढं जरी मागत राहिलात तरी बाद झालं. पुढच्या वर्षीच्या धुलीवंदनाला आम्हाला जायचंय एवढं जरी म्हणलात तरी वर्षभराची फिकीर कमी होते मला. योगक्षेम. कारण आपल्याला जी फुकटची गोष्ट येते, पण काय करावं महाराज, माणसं आत्ताच मी अगोदर बोलून गेलो की भविष्य करा महाराज, कल्पना करा, पण परमार्थाच्या करा. पंढरपूरला आषाढी वारीला पायी कोण कोण येते हात वर करावर. दरवर्षी नाही, या वर्षी कोण कोण येणार या वर्षी कोण कोण येणार तरी तयारी बघा बरं. मी कुठं केस करणार होतो का तुमच्या, तरी तुम्ही हात वर केले नाही केले. निदान आषाढ महिन्यापर्यंत बिनफिकर राहिला असतात ना. विठाला विठाला. त्यांना दोन पर्याय दिले होते, आषाढी कार्तिकी. विसरू नका. त्या चतुर शेतकऱ्यासारखं देवालाही फसवता आलं असतं. त्याला सांगता आलं असतं की तू दोन पर्याय दिले ते, आता कार्तिकीला. कार्तिकीला चुकलं की पुन्हा कधी म्हणायचं. बस तेवढं म्हणत राहिला तरी वारी झाली. विठाला विठाला. आपल्याला सवलत आहे महाराज, यश स्मरण मात्रेन. स्मरण झालं ते काय थोडं झालं. असो, अलभ्यते लाभ आले दारा. आला दारावरी, आपल्या दारात तो आला महाराज, आपल्या जवळ आलाय. फक्त आता चुकू नका, हे स्वीकारा, कारण आपल्याला याची खूप गरज आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आजच्या दिवशी हा जो लाभ आपल्याला घ्यायचा आहे तो दोन गोष्टीच्या सोबत घ्यायचा आहे. एक श्रवणाच्या बाबतीमध्ये आणि एक भोजनाच्या बाबतीमध्ये अभंगाचं शेवट.
तुका म्हणे जेव्हा श्रवणाचे द्वारी माप भरा बरे शिगेवरी बहुतांच्या भाग्य लाधले जहाज अथाय ते काजलवला हो. जगद्गुरु तुकोबारायांची भाषा आहे महाराज. मानवी जीवन हे दोन आधाराने मी आपल्या पुढे मांडलेलं आहे. सेवा पूर्ण करेल. संग्रह करण्यासाठी का संग्रह भोगण्यासाठी? आता हे दोन्ही पर्याय उत्तर द्यायचे आपल्याला. प्रारब्धानं तयार केलेला जो कर्म नावाचा कर्मानं जो तयार झालेला प्रारब्ध नावाचा संग्रह आहे तो भोगण्यासाठी. आले भागाते करीतो संग्रह भोगण्यासाठी आहे आणि पुण्य नावाचा जो संग्रह आहे तो मिळवण्यासाठी. तिळे तिळे पुण्य साचा करी याचं उत्तर एकच. मानवी जीवन संपवण्यासाठी आहे आणि संग्रहासाठी आहे. विठ्ठल विठ्ठल. इथं आज आपल्याला माप घ्यायचंय महाराज. आणि ते घेताना जुनी माणसं होती महाराज. त्यावेळेस माप आदली नसायची आणि त्या आदलीला काय येऊ द्यायची? शीग येऊ द्यायची महाराज. त्याच्यातही हुशारी असायची. त्याच्यावर काही जण अशी बोटं लावायची. हा, त्याच्यावर काय लावायची? अशी बोटं लावायची की आणखी 4 दाणे काय आहेत जास्त आहे. मला वाटतं तोच प्रयोग इथं करा ना आज. आपण तर अर्ध कीर्तन गेलं तरी पाहत नाही, तिकडं तिकडं जातो. आज बरे महाराज काही कीर्तनामध्ये आम्हाला लोक मागच्या बाजूला मोबाईल पाहताना दिसतात. माप भरा बरे शिगेवरी. कसं शिगायचं महाराज? यांच्या पदरातच काही नाही. विठाला विठाला. दोन माध्यमातून आपल्याला हे प्रतिवर्षी मिळणारा प्रसाद आहे तो आपल्या भाग्यानं सगळ्यांच्या पुण्याने इथं प्राप्त झाला. यावर्षी सारवाडीकरांनं अत्यंत आनंदात उत्साहामध्ये याचं सुंदर आयोजन नियोजन केलं. त्या सर्व आयोजन नियोजन करणाऱ्या सगळ्यांना धन्यवाद देतो. सर्वांचाच परिचय असल्यामुळं कुणाचाही नामोल्लेख करत नाही. इथं बहुतांच्या भाग्ये लाधले जहाज असणाऱ्या एकत्रितपणामुळं हा उत्सव या ठिकाणी आनंदामध्ये पार पडला. विविध गावातून आलेली सर्व सद्भक्त मंडळी सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्वांना वंदन करतो. आपण प्रतिवर्षी येता असेच प्रतिवर्षी येत चला. पुढच्या वर्षीचा हाच असणारा धुलीवंदनाचा कार्यक्रम रामपुरी तालुका गेवराई जिल्हा बीड या ठिकाणी होणार आहे. योगायोगानं तो रौप्य महोत्सवी वर्ष सारवाडी करायला सापडलं आहात. आपलंही असणारं भाग्य आहे. असो म्हणून पुढील वर्षी सगळ्यांना आजच निमंत्रित करतो. इथं तेथे न पाचारिता जावे जावे. या परिसरातून आलेली महाराज मंडळी, आज परिसरातून आलेला नवीन असणारा सद्भक्त श्रोता वर्ग आहे, त्यांनाही विनंती करतो की आपण या. म्हणून माझा जो असणारा शिल्लक वेळ आहे तो महाराज मंडळीला देतो आणि सगळ्यांना परत गायक वादक गुणीजन मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. साऊंड सिस्टीम आहे, हे काम करणारी आचारी मंडळी असतील, सेवाधारी मंडळी असतील, सगळ्यांनाच मनातून धन्यवाद देतो आणि झालेली सेवा जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम.